मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण बातमी बघणार आहोत। महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या एका सामूहिक हत्याकांडाची। पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या पारगाव इथं भीमा नदी पात्रामध्ये 7 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर महाराष्ट्र हादरला होता। ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं आता पोलीस तपासातून समोर आलंय आणि या सगळ्याचा घरचाच भेदी काळ बनल्याची धक्कादायक बाब सुद्धा पोलीस तपासातून समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। आरोपींच्या भावाचा अपघातात मृत्यू झाला होता। याचा सूड उगवण्यासाठी आरोपींनी 7 जणांची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या हत्याकांडातील आरोपींची संख्या वाढू शकते अशी शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे। भीमा नदीच्या पात्रात क्रूर हत्याकांड घडलेलं होतं। 7ही जणांचा बुडून मृत्यू झाला पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट मधून उघड झालाय। आपण जाणून घेऊयात ही हत्या का केली, काय सबूर आले पोलीस तपासातून। आरोपीच्या मुलाचा अपघातात मृत्यू झालेला होता पुण्यामध्ये, मात्र मुलाचा खून झाल्याचा आरोपींना संशय होता। काळी जादू केल्यानं मुलाचा मृत्यू झाल्याची शंका त्यांना आली आणि त्यानंतर त्यांनी हे हत्याकांड घडून आणल्याचा पोलीस तपासातून समोर आलंय। अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं चुलत भावाचं कुटुंब हे संपवलं गेलंय। ऊसतोडीच्या बहाण्यानं सगळ्यांना निघोजमधून यवतला आणलं गेलं। त्यानंतर आरोपींनी गळा दाबून त्यांची हत्या केली। खून केल्यानंतर भीमा नदीच्या पात्रात मृतदेह फेकून देण्यात आले। तर या हत्याकांडातल्या मृतांची नावं काय तर मोहन उत्तम पवार 45 वर्ष, संगीता मोहन पवार 40 वर्ष, श्याम पंडित फुलवरे अगदी राणी श्याम फुलवरे 24 वर्ष, रितेश उर्फ भैया वय वर्ष 7 चिमुकल्याला सुद्धा त्यांनी सोडलं नाहीये। अगदी 5 वर्षाचा छोटू श्याम फुलवरे याला सुद्धा त्यांनी संपवलं आणि त्यात 3 वर्षाचा कृष्णा श्याम फुलवरे याला सुद्धा आपला जीव गमवावा लागलेला आहे। त्याची सुद्धा निर्घृण हत्या करण्यात आली आहे। जे मोटिव्ह समोर येत आहे त्यामध्ये जे यांचा आरोपीपैकी जे मोठा भाऊ आहे अशोक पवार, त्यांचा मुलगा नाव धनंजय पवार याचा काही महिन्यापूर्वी मृत्यू झालं होतं आणि त्याबाबत एक ॲक्सिडेंटची केस हे पुणे सिटीमध्ये दाखल आहे। ती मृत्यूचं कारण हे जे आता मृतक झालेले आहे त्यांचा मुलगा आहे असा राग त्यांच्या मनात होता, असा प्राइमा फेसी आतापर्यंत मला लक्षात आलेला आहे। त्या रागामुळे ह्या लोकांची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा त्यांच्या दादागिरीमुळे चर्चेत आले। काल हिंगोलीमध्ये प्राध्यापकाला धमकावल्या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यावरती टीका होऊ लागली आहे। बांगरांच्या दादागिरीचा सरकारच्या डोक्याला नसता ताप होत असला तरी संतोष बांगर आपल्या दादागिरीवर ठाम आहेत। पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट। आमदार संतोष बांगरांची दादागिरी, बांगरांच्या दादागिरीचा सरकारच्या डोक्याला ताप, संतोष बांगर दबंगगिरीवर ठाम। शिंदे फडणवीस सरकारसाठी हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर डोकेदुखी झाले। आमदार संतोष बांगर प्रत्येक ठिकाणी दादागिरी करतात, कायदा हातात घेतात। सरकारी अधिकारी आणि ठेकेदार तर त्यांच्या रडारवरच आहे। कधी कुणाच्या कानशिलात लाव, कुणाला धमकी देण्याचे कार्यक्रम सुरूच असतात। नुकतंच त्यांनी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या प्राचार्यांना धक्काबुक्की केली। या प्रकरणात आमदार संतोष बांगरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे। संतोष बांगर यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे। प्राचार्य, तहसीलदार, वेगवेगळे अधिकारी यांना मारहाण करणारे आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आज काम करतायत।
भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांनी ताबडतोब या सरकारने संतोष बांगर यांना ताबडतोब योग्य ती कारवाई त्यांच्या विरोधी केली पाहिजे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर दखल घेतली आहे. तर आमदार बांगरांनी काल मारहाण केली एका प्राचार्याला. आमदार बांगरांबाबत सातत्याने असले प्रकार घडत आहेत. तुम्ही पण सूचना केल्या होत्या, मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या. मला आता त्याची माहिती नाही नेमकं काय घडलंय, पण त्याची माहिती घेऊन योग्य कारवाई करू. दुसरीकडे बांगर ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आहेत त्या पक्षाचे नेतेही बांगरांच्या दबंगगिरीमुळे हैराण आहेत. प्रकरण घडलेलं असेल तर त्याच्यावर होम डिपार्टमेंट कारवाई करणार. आमच्या दृष्टीने आमदार असतील, सर्वसामान्य लोक असतील, सर्व सारखीच असतात आणि त्याच्यामुळे असं म्हणण्याचं कारण नाही. आम्ही बांगर साहेबांची चर्चा करू, त्यांनी संयम राखला पाहिजे, शांतता राखली पाहिजे असं आम्हाला सुद्धा वाटतं की शेवटी एखादे आमदार असले तरी ते आमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांच्यावर आमच्या सरकारची सुद्धा इमेज 100% असते, हे मला मान्य आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. संतोष बांगर यांना मात्र त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होत नाही. ते त्यांच्या दबंगगिरीवर ठाम आहे. या ठिकाणी जर कोणी महिलेवर जर कोणी अत्याचार करत असेल तर तो संतोष बांगर सहन करून घेणार नाही. मग माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्याची मला पर्वा नाही. सरकारमध्ये असलं म्हणजे आवाज उठवायचा नाही, हे आम्हाला सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेलं नाही. सरकारमध्ये असून सुद्धा तुम्हाला सांगतो की आताच DCM साहेबाला मी संपूर्ण या रीतसर माहिती दिलेली आहे. संतोष बांगर यांच्या दादागिरीमुळे सरकारची अडचण झाली आहे. बांगर यांच्यावर कारवाई सुद्धा करू शकत नाही आणि त्यांना मोकळंही सोडू शकत नाही, अशी सरकारची अवघड अवस्था आहे. मनीष खरातसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. दरम्यान कोणत्या मंत्र्या आणि आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कृतीमुळे सरकारच्या डोक्याला ताप झालाय, आपण जाणून घेऊया. कोण कोण हे आमदार आहेत जे सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या डोक्याला ताप देत आहेत? आमदार संजय बांगर, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, या सगळ्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आणि काही कृतीमुळे सरकारला अनेक वेळा त्रास सहन करावा लागला. दरम्यान मी पीडित महिला प्राध्यापिकेचा ऑडिओ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऐकवल्यानंतर त्यांनी माझं कौतुक करत शाबासकीची थाप दिल्याचं संतोष बांगर म्हणाले. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबाला ही क्लिप मी वाजवून दाखवली आणि साहेबांनी मला वाटते की एक 15-20 मिनिटाच्या पूर्वीच आपल्या माध्यमातूनच सांगितलं होतं की मी या गोष्टीची शहानिशा करेल आणि शहानिशा करून जे काही योग्य आहे ते त्यावर कारवाई करेल. साहेबांनी ज्यावेळेस ही क्लिप ऐकली त्यावेळेस अक्षरशः साहेबांनी माझ्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली. शिक्षक भरतीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी बातमी आहे, कारण राज्यात लवकरच शिक्षकांची मेगा भरती होणार आहे. पुढील 3 महिन्यामध्ये शिक्षकांची तब्बल 30,000 पदं भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. तर आता ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत शिक्षक भरतीची आस लागलेली होती त्या विद्यार्थ्यांना, त्या संपूर्ण जे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी ही एक मोठी बातमी आहे. 3 महिन्यामध्ये पुढच्या 30,000 शिक्षकांची पदभरती करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय, एक घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. दोन 2012 पासून शिक्षकांची भरती बंद होती. आम्ही आता ती शिक्षकांची भरती देखील सुरू केली. 30,000 शिक्षकांची भरती ही पुढच्या 3 महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही करतो. जुनी पेन्शन योजना रद्द करणं हे काँग्रेस राष्ट्रवादीचं पाप असल्याचा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. जुनी पेन्शन द्यायची धमक केवळ आमच्यात असल्याचं फडणवीस म्हणाले. जुनी पेन्शन योजना विरोधक लागू करू शकत नसल्याची टीकाही फडणवीसांनी केली.
जुनी पेन्शन योजना लागू करायची असेल तर 2.5 लाख कोटींचा भार येईल, त्यामुळे वेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागेल असंही फडणवीस म्हणतायत. या सगळ्या काळातलं 5 वर्षाचं माझं सरकार सोडा तर सगळ्या काळात तुमचं सरकार आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं. एक मागणी दाखवा, यांची एक मागणी की आम्हाला नवीन पेन्शन योजना नको, आम्हाला जुनी पेन्शन योजना पाहिजे. एकदाही नाही, मागणीच नाही. आता लगेच सरकार आल्याबरोबर हे पुढे मागणी मला मान्य आहे की शिक्षकांची आहे, पण हे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले समोर येऊन हे मागणी करून राहिले ही खऱ्या अर्थानं लबाडी आहे. कारण यांनी कधीही मागणी केली नाही आणि यांचं पाप आहे. हे जे जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लावणं हे यांनी केलेलं आहे. निश्चितपणे या संदर्भात फायनान्स विभागाशी सगळ्या विभागाशी आपण चर्चा करणार आहोत. आणि मी हेही सांगतो की हे लोक बोलतात, पण जर या ठिकाणी पेन्शन योजनेत बदल करायचा असेल, जुनी द्यायची असेल, ही धमक आमच्यामध्येच आहे. हे नाही करू शकत. हे नुसते बोलणारे लोक आहेत. जे काही करायचं असेल ते आम्हीच करू शकतो. आताच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण स्वतः हे डिक्लेअर केलं की जुनी पेन्शन योजना ही लागू करू शकत नाही. आणि आज तुम्ही म्हणतात की हे काँग्रेस सरकारचा पाप आहे. मग काँग्रेस सरकारचं पाप असतं तर मग छत्तीसगडमध्ये हे का नाही झालं? छत्तीसगडमध्ये आम्ही ओल्ड पेन्शन स्कीम लागू केली, हिमाचलमध्ये केली, झारखंडमध्ये केली, राजस्थानमध्ये केली. तुमच्या कुठल्या राज्यामध्ये तुम्ही ओल्ड पेन्शन स्कीम सुरू केली? त्यामुळे खोटं बोला, रेटून बोला यांनी होणार नाही. वास्तविकता आणि सत्य परिस्थिती जी आहे ती लोकांसमोर आहे. यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी एक मोठी बातमी आहे. उद्यापासून 30 एप्रिलपर्यंत महाराजस्व अभियान राज्यात सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून गाव पातळीवर हे अभियान राबवण्याचे आदेश सरकारनं दिले. या अभियानामुळे शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढण्यात येणार आहेत. तसंच गावाच्या नकाशाप्रमाणे अतिक्रमणित रस्ते पुन्हा मोकळे करण्यात येणार आहेत. गाव तिथं स्मशानभूमी अभियान पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खणाखणी सुरू झाली आहे. अंधेरी पूर्व मधल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार रिंगणात नव्हता, मात्र महाविकास आघाडी कसबा आणि पिंपरी पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देणार, यावरून माजी खासदार निलेश राणेंनी जोरदार हल्लाबोल केलाय. पोटनिवडणुकीत शिवसेनेची पलटी. अंधेरीची पोटनिवडणूक अपवाद होती. ती मुंबईत निवडणूक होती आणि भारतीय जनता पक्षाला जिंकण्याची अजिबात संधी नव्हती. अंधेरी पूर्वमध्ये भाजपचं सहकार्य, कसबा पिंपरीत मवियाची कोलांटोडी. मवियाला माणुसकी नाही, राणेंचा टोला. हे लोक ती लढवणं, त्यांना माणुसकी वगैरे काही नाही. कसबा आणि पिंपरीत पोटनिवडणूक पुढच्या महिन्यात होणार आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांनी आतापासूनच तलवारी उपसल्यात. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. विद्यमान आमदाराच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. तसंच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले जातात. मागील वर्षी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपनं शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र या पोटनिवडणुकीत मवियानं दंड थोपटलेत. भारतीय जनता पक्ष निवडणूक लढला नाही, पण नांदेड आणि पंढरपूर या दोन्ही निवडणुका झाल्या आणि दोन्ही ठिकाणी मृत आमदारांच्या घरातले जवळचे नातेवाईक उभे होते, तरी त्या निवडणूक झाल्या. अंधेरीची पोटनिवडणूक अपवाद होता. ती मुंबईत निवडणूक होती आणि भारतीय जनता पक्षाला जिंकण्याची अजिबात संधी नव्हती. अंधेरी पूर्वमध्ये ऋतुजा लटकेंच्या विरोधात उमेदवार न देण्याचा दिलदारपणा भाजपनं दाखवला होता. मात्र कसबा आणि पिंपरीत महाविकास आघाडीची भूमिका त्यांच्यात माणुसकीच नाही हे दाखवणारी असल्याची जळजळीत टीका निलेश राणेंनी केली आहे. गेलेल्या माणसाच्या समोर तुम्ही सीट लढवताय आणि ज्या नीच प्रवृत्तीची ही लोक आहेत, मी तुम्हाला 100% सांगतो, ते
पिंपरी चिंचवडची जागा ती लक्ष्मण जगतापांची जी जागा होती ज्याच्यावर ते गेले आमदार असताना, हे लोक ती लढवणार, त्यांना माणुसकी वगैरे काही नाही. साम दाम दंडभेद करून हे निवडणुकीला उतरणं, ह्याच्यामध्ये नवल मला वाटण्याचं कारण नाही, कारण काय हे त्या लेवलचेच आहेत, त्यांना माणुसकी वगैरे शून्य आहे. भाजपकडून अंधेरी पूर्व मतदारसंघातला दाखला दिला जातोय, तर भाजपनं पंढरपूर, मंगळवेढा, कोल्हापूर उत्तर आणि देगलूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवली होती, त्याकडे संजय राऊतांनी लक्ष वेधलंय. एकंदरीतच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची आक्रमक भूमिका पाहता दोन्ही मतदारसंघात जोरदार घमासान होणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या ठाण्याला भेट देणार आहेत. राज्यात सत्तांतर घडल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे ठाण्यात जात आहेत. ठाण्यातल्या तलावपाळी परिसरातील वैद्यकीय शिबिराला ते भेट देणार आहेत. यानंतर उद्धव ठाकरे आनंद आश्रमाला भेट देऊन शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण करणार आहेत. एकूणच उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या ठाणे दौऱ्यानिमित्तानं ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. हा दौरा नेमका कसा असेल आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात. दुपारी 12 वाजता महाआरोग्य शिबिराला उद्धव ठाकरे भेट देतील. दुपारी 12:50 टेंभी नाका इथल्या आनंद मठात ते भेट देतील. दुपारी 1:15 वाजता सरई जैन मंदिरामध्ये ते भेट देतील. दुपारी 1:45 ते 2:30 पर्यंत त्यांची वेळ ही राखीव आहे. दुपारी 3 वाजता मग ते मुंबईच्या दिशेनं रवाना होतील. आपली युती ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे, मवियासोबत नाही, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. यापूर्वी उद्धव ठाकरेंसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी आपण मवियासोबत युती करायला उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आपल्या भूमिकेवरून घुमजाव केलंय का, हा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान वंचित आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रित येऊन सरकारही आणू शकतं, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. ती मी आजही सांगतो की सेना आणि वंचित एकत्र जरी लढली आणि इतर जण आले नाहीत तरी महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट आम्ही फॉर्म करू, एवढं तुम्हाला शाश्वत देतो. आता तुम्ही महाविकास आघाडीचा एक भाग झाला? नाही, अजून नाही झालं आणि माझी होण्याची इच्छा नाही. पुढे कसं जाणार आहे? असं कसं म्हणतात? माझी युती आता जी आहे ती शिवसेनेबरोबरची आहे. पण शिवसेना महाविकास आघाडीचा भाग. शिवसेना महाविकास आहे तो त्यांचा प्रश्न आहे. कणकवली तालुक्यातल्या राडा प्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेकायदेशीर जमा केल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान कायद्याला धरून आणि कायद्याच्या चौकटीत राहून प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं भाजप आमदार नितेश राणेंनी म्हटलं. इथे कायद्याला धरून आणि कायद्याच्या चौकटीत राहून सगळ्या पद्धतीची चौकशी होईल. पोलीस आपलं काम करताय. पोलिसाचा तपास आताही सुरू आहे असं मला माहिती आहे. जसं जेवढं मी SP-शी बोलल्यानंतर मला एवढं कळलं की आतापर्यंत विविध व्हिडिओ तपासण्याचं काम सुरू आहे. कोणाचा प्रत्यक्षात सहभाग आहे ह्याची माहिती चालू आहे. किती दांडे घेऊन फिरा किंवा काही करा, ज्यांनी कायदा तोडलाय त्या सगळ्या जणांवर निश्चित पद्धतीने कारवाई होणार. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.